नमस्कार, मी मुक्ताई मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्याचं ठरवलं. त्याचं कारण असं आहे की आमच्या मतदारसंघात दूषित पाणी आम्हाला प्यावं लागते. आमचे आई वडील मतदार लहान मुलं ते जे पाणी आम्ही जे पितो त्याच्यामुळे आमच्या किडन्या जातील. मी अपेक्षा केली, 70 वर्ष झाले आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून, पण हे आम्हाला स्वच्छ पाणी पाजू शकत नाही, चांगल्या प्रकारचं शिक्षण देऊ शकत नाही, रोजगार देऊ शकत नाही. फक्त एकमेकावर आरोप करणे हा यांचा मोठा उद्योग आहे. मतदारांच्या समस्या आहे, घरकुल घ्यायचे 5,000 रुपये, कोठा घ्यायचा 5,000 रुपये, कामगार पेटी घ्यायचे 1,000 रुपये. एकाही मतदाराचं शासकीय कार्यालयामध्ये पैसे लाच न देता एकही काम होत नाही. आणि यांच्या अवतसोबत जे कार्यकर्ते आहेत ते संपूर्ण ठेकेदार आहेत. हे ठेकेदार मतदारांना विकत घेण्याची भाषा करतायत. आपण इथले पैसे खर्च करू निवडून येऊ, आपण इथले पैसे खर्च करून निवडून येऊ. मतदारांची खरेदी विक्री करण्याची यांची ताकद आहे. ज्या मतदारांनी तुम्हाला मोठं केलं त्यांना विकत घेण्याची भाषा तुम्ही करतात. मला असं बऱ्याचदा लोकांनी सांगितलं की अरे बाबा, तुझ्याकडे पैसे नाही, तू कशासाठी निवडणूक लढतो? अरे बाबा, हे माझ्या थोडं मागे जा, हे सुद्धा माझ्यासारखेच होते. पण यांनी हा पैसा कसा कमवला हे मला सांगण्याची गरज नाही. मतदारांना हे सर्व माहिती आहे. माझी निवडणूक या मतदारसंघाच्या मतदारांसाठी आहे. जो गरीब वर्ग आहे त्यांच्याकडे अनेक प्रकारून शोषित केले जाते. कोणत्याही कार्यालयात फुकट काम होत नाही, शिक्षणाची सुविधा नाही, स्वच्छ पाणी नाही, पशुसंवर्धन डॉक्टर नाही. आणि आमच्या मुक्ताईला कोणत्याही प्रकारचा असा मोठा उद्योग या लोकांनी उभा केला नाही. मोठे मोठे नेते आहेत, केंद्रीय मंत्री आहे, आमदार आहे, पण आमचं मुक्ताईनगर हे आमचं श्रद्धास्थान आहे. तेथे पत्त्याची कलप मोठ्या स्वरूपाची चालते की तेथे MP तून लोक, विदर्भातून, पूर्ण महाराष्ट्रातून लोक मुक्ताईनगरला पत्ता घेण्यासाठी येतात. अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहे, अनेक फॅमिल्या उद्ध्वस्त झाल्या, अनेकांच्या प्रॉपर्टी गेल्या. हे सर्व पक्षीय लोक मिळून, यांचे कार्यकर्ते मिळून आपली कलप, पत्त्याची कलप चालवली जाते. अनेक 2 नंबरचे धंदे चालू आहे. मतदारांच्या विकत घेण्याची भाषा चालू आहे. यांचे कार्यकर्ते एकमेकावर आरोप करतात, दादागिऱ्या करतात. लोकांच्या शासनाच्या निधी ज्या मुक्ताई मतदारसंघात सगळ्या गहाळ केल्या जातात. प्रत्यक्षात प्रत्येक रस्ता खराब झालेला आहे, कोणताही रस्ता चांगला राहिलेला नाही. धरणासाठी उपलब्ध आतापर्यंत 15 वर्ष झाले. अनेक लोक त्या धरणात पाण्याचं स्वप्न पाहत आहे. अनेक लोक मरून गेले पण पाणी आलं नाही. अजून आमच्यासारखे अजून मरून जातील पण पाणी येणार नाही, यांच्यावर माझा विश्वास राहिला नाही. म्हणून मी मुक्ताई मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत आहे. मी सर्व मतदारांना विनंती करतो की यावेळेस पैसे त्यांचे घ्या. अनेक लोकांना ते आता दारू पाजतील, मटण खावाडतील, पैसे वाटतील, अनेक समाजाला लालसा देत आहेत. मी हे करतो, आम्ही ते करतो, आम्ही ते करतो. मतदार राजांनी या माझ्या विरोधात उभे राहणाऱ्या उमेदवारांना चांगले ओळखतात. मला यावेळेस आपली सेवा करण्याची संधी द्या, एवढीच नम्र विनंती. बोदवड शहरातील गच्ची ताब्याचे घरांचा भव्य रहिवासी प्रकल्प म्हणजे नियोजित जयनगर. प्रधानमंत्री आवास योजनेतील 214 युनिट असलेला प्रकल्प. 2 रूम किचन, 3 रूम किचनचे डुप्लेक्स आणि दुकाने, 5 एकरात पसरलेला भव्य प्रकल्प. भारतात कुठेही ज्या कुटुंबांच्या नावाने घर नको, अर्थात पती पत्नी, आणि वार्षिक उत्पन्न ₹3 लाखपेक्षा कमी आहेत, त्यांच्यासाठी या योजनेची मुदत फक्त 31 डिसेंबर 2024 पर्यंतच आहे. आजच या प्रकल्पातील घरांची बुकिंग करा आणि 2,50,000ची सबसिडी आणि हो 5% मुद्रांक शुल्क सुद्धा माफ. प्रकल्पाची वैशिष्ट्ये: संपूर्ण प्रकल्पास कंपाऊंड व गेट, त्यामुळे सुरक्षित. कॉन्क्रीट रस्ते व गटारी, पथदिवे, गार्डन, पाण्यासाठी HDPE पाईपलाईन व विहीर, देवालय, आनंदनगर येथून बाजूचे प्रवेशद्वार, सोयी सुविधांसाठी प्रस्तावित मोकळी जागा, प्ले एरिया आणि अनेक सुविधा. भरपूर घरांचे काम पूर्णत्वास आलेले असल्यामुळे प्रत्यक्ष येऊन समक्ष पाहण्याची संधी. आमचे आपणास निवेदन आहे की
की आयुष्यातील घरांचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी आपल्यापर्यंत चालून आलेली आहे। त्यामुळे आपण आजच या, पहा आणि आपल्या आवडीचे घर बुक करून आपल्या कुटुंबाचे स्वप्न पूर्ण तर कराच, सोबतच कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी सुद्धा पूर्ण करा। ही संधी येणे म्हणजे योगायोग समजावा, कारण जवळचे भविष्यातही ही संधी नव्हेच।